Arun, Darshan, Irfan, good morning and good day. Left, right, चला मस्त. कन्याकुमारी 4000 किलोमीटर, जुबितू, अरुणाचल ते पोरबंदर ते पण झालं 4000 किलोमीटर. नंतर हे तिसरं साबरमती आश्रम ते शांतिनिकेतन 4752 किलोमीटर. मी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड संपूर्ण महाराष्ट्र चालून पूर्ण करायचं. कारण काय तर मी प्रचार करतो शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्याभ्रूण हत्या आणि बालमजुरी यासाठी शाळा काढून मी जातो. 500-600 शाळा माझ्या झालेल्या आहेत आतापर्यंत. हा, शिवाय आता 31 ऑक्टोबर सुरू केलं ना, शेतकऱ्यांना जाऊन भेटतो, शेतामध्ये जाऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना जाणून घ्यायचं की नेमकं आत्महत्या होण्याचं कारण काय, यासाठी माझं चाललेलं आहे. आणि असं कोणीतरी एखादा येतो आणि चौकशी करतो हे बघून मला खूप आनंद होतो. तुम्ही सेवानिवृत्त. हा, तुमचं काय बोला पटापट, मला आवडेल. मी तर माझी कथा सांगितली ना. बस आम्ही परस्पर एक छोटा भेटासाठी असतो, पण दुसरा काही नाही. पण तुम्ही करता जात होत्या, गाडी दिसली म्हणलं मिळून घेतो. मग काय माहितीये का तुम्ही नेमकं करता काय, असं काय तुमचं काहीतरी तुम्ही बोलले ना. हो, मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहोत शहरच्या. हा, आणि पप्पा एपीएमसी मध्ये डायरेक्टर आहेत. अच्छा. ग्रेन मार्केट जे कृषी उत्पन्न बाजार संपतो, भाजी बाजार हा, वगैरे त्यांच्यामध्ये. मग त्यामुळे ती ऍक्टिव्ह आहे युथ काँग्रेस. आपल्या गोरेगाव मध्ये पूर्ण टीम वगैरे बनलेली आहे. अच्छा, चांगलं आहे, मला आवडलं. आपल्या नगरपंचायत इलेक्शन झाले ना, हा, एक तर्फा सीट निघाले. आपले 11 निघाले, 17 मधून 11 निघाले. अरे छान, एक तर्फा मध्ये निघाले. वा, आवडलं मला. हल्ली काँग्रेसचं वेगळं नावच नाहीये ना, तरी पण तू काम करतोय, हो, मला आवडलं. काम आपलं चाललंय. हे बघ, मेन काय सामाजिक काम करायला पाहिजे. सामाजिक काम आपला फोकस त्याच्याकडे Yes. सामाजिक कामाकडेच आहे आपला focus. Yes. दुसरा काही उद्देश नाही. करेक्ट. मग काय करतो त्या सामाजिक काम म्हणजे नेमकं करतो काय? लोकांची मदत A to Z जे आहे ते. हा, कोरेगाव शहर मध्ये जे पण लोकांना मदत लागते ते आपण पूर्ण स्थानिक प्रॉब्लेम हे मला ते नको, मला आणलंच पाहिजे. म्हणितलं ना. चला, शूज वगैरे घ्या. छान. Yes.
येईल येईल ना छान. मग मला पटलं तुझं. बेकार राहणं बरोबर नाही. काम काम जरूरी आहे. महत्वाचं काम आणि संसार आहे ना, मग त्याची जबाबदारी ना आपल्यावर. ते काय मग सध्या आम्ही भडंगा या गावामध्ये मुक्काम केलेला आहे. गोरेगाव पूर्ण केलेला आहे. गोंदियामध्ये आपला मुक्काम आहे आणि रात्रीचं जेवणही झालेलं आहे छानपैकी. चालणं पण छान झालेलं आहे आणि उद्या संपूर्ण दिवस विश्रांती घ्यायची आहे, मानसिक आणि शारीरिक. मला नाही तर माझ्या साथीदारांना पण विश्रांती हवी आहे, म्हणून आम्ही उद्या विश्रांती घेणार आहोत. गुड नाईट.